हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी माझं किचन जे प्लॅटफॉर्म आहे ना, तो सकाळी स्वयंपाक वगैरे करून वगैरे जाते आवरून थोडंसं. पण त्याच्यानंतर सुद्धा एवढा पसारा होतो, तुम्हाला दाखवते. सकाळी मी भाजीचं पालक पनीर चपात्या वगैरे केल्या, पण हा बघा तेलकटपणा तसं राहतो. त्याच्यानंतर मुलांनी खाल्लेलं जेवण केलेलं, टिफिन भरलेलं, काही पडलेलं, तर असं सर्व पडलेलं आहे किचन ओट्यावर. त्याच्यानंतर अशी भांडी जमा झाली नाश्त्याची, जेवणाची. तर हा सर्व पसारा तसाच राहतो आणि तो पसारा आल्यानंतर मी आवरत असते. तर हा पसारा ना इतका होऊन जातो, तर स्कूलमधून आले का मग मी हा पसारा आवरत असते. आणि तेलकट वगैरे असतं, आणि जर मग मी आता जर स्कूलमधून आल्यानंतर जर परत मग तो तसा संध्याकाळपर्यंत ठेवला नाही तर खूप जास्तीचा पसारा होतो. त्याच्यामुळे मग मी आली का जेवण वगैरे केलं, त्या आधी झोपला वगैरे सर्व आवरलं का लगेच किचन ओटा आवरायला घेते. आणि मी स्कूलमधून आले की डिरेक्टली हे सर्व क्लीन करत असते. तर कशा प्रकारे आता क्लीन करते हे तुम्हाला सर्व दाखवते. आधी तर मी पटकन हे आहे ना, सिंकमधले भांडे घासून घेणारे, भांडे पण लावायचे. तर चला मी पटकन ते आवरते आणि तुम्हाला पण दाखवते. तर इथं पाहिलं तुम्ही किती पसारा हा होता, चिकटपणा सर्व पसारा असतो तसाच. तर मग भांडे पण राहतात तसेच पडलेले. मग मी भांडे पहिल्यांदा तर लावून घेत आहे. थोडेफार भांडे होते, तर ते सकाळी मी शक्यतो सकाळी वेळ भेटला तर सकाळी, पण सकाळच्या वेळेस मला ना खूपसे कामं असतात. स्वयंपाक बनवणं, टिफिन भरणं, म्हणजे ह्या गोष्टी असतात. आणि मला आता सकाळी 7लाच जावं लागतं, त्याच्यामुळे 5ला उठते. सर्व गोष्टी करणं नाही शक्य होत, म्हणून मग जेवढं म्हणजे स्वयंपाक वगैरे, टिफिन्स वगैरे, बाकीचं देवपूजा ह्या गोष्टी मी करून जाते. आणि मग बाकीची कामं आल्यावर आवरते. तर किचन जर आवरलं नाही ना, नंतर इतका पसारा होतो. आणि जेव्हा आम्ही म्हणजे ऑफिसला जे काम करतात, जे वर्किंग असतात ना लेडीज, त्यांना खूप प्रॉब्लेम असतो. घरी कोणी नसतं, आणि जर एकटी बाई असेल ना, तर घर, ऑफिस, मुलं सांभाळणं कधी-कधी खूप कंटाळा येतो, म्हणजे खूप थकून जातं. तर तरी मग आपण जर अजून त्याच्यात कंटाळा केला ना, तर मग घरात इतका पसारा येतो. आणि अचानक असं कोणी आलं का मग परत तो पसारा बघून आपल्याला पण चांगलं लाज वाटायला लागते. त्याच्यामुळं मग नको वाटतं. तर म्हणून मग मी आले की कधीच कंटाळा करत नाही. पहिलं तर सर्व मुलांचं करते, आद्विकला खाऊ वगैरे घालणार, सर्व त्याला झोपला की मग हे कामं करायला घेते. लगेच मग मी किचन ओटा वगैरे आवरून घेते. पहिल्यांदा तर काय आपलं किचन ओटा व्यवस्थित क्लीन करणं. तिथं पसारा राहिला ना, मग घरामध्ये सर्व पसारा वाटतो. त्याच्यामुळे मी किचन ओट्याला आधी आवरायचं घेते. आणि प्रत्येक गृहिणीसाठी किचन आपलं किती किती प्रिय असतं. तिथे आपण जेवण बनवतो सर्वांचं, आपण छान छान पदार्थ बनवतो, आणि आपलं किचन ओटा अगदी क्लीन पाहिजे, क्लीन नीट पाहिजे. आणि त्याच्याशिवाय प्रत्येक स्त्रीला कधीच असं करमणार नाही आणि मन पण लागणार नाही घरामध्ये. तर माझंही तसंच आहे. तर आपलं स्त्रियांचं कसं असतं, जर आपली जी वस्तू स्वच्छ क्लीन असेल ना, तर आपणसुद्धा प्रसन्न राहतो. आणि आपल्याला पण ती गोष्ट बघून आनंद होतो. आणि आपल्या किचन ओटा छान मस्त चकाचक दिसला ना, तर आपण पण आनंदी होतो. आणि मग तो कंटाळासुद्धा सर्व निघून जातो. ते क्लीन केल्यानंतर ना, मग ते इतकं छान फ्रेश दिसायला लागतं ना, की आपण त्याच गोष्टीकडे परत परत पाहतो. जसं आपल्याला एखाद्या आपण तयार झालो, तर आपण छान एखाद्या फंक्शनसाठी तयार होतो, तेव्हा आपण स्वतःला आरशामध्ये सारखं सारखं पाहतो. त्याप्रमाणेच आपलं किचन ओटा आपण जर छान मस्त छान ठेवला ना, व्यवस्थित क्लीन केला ना, तर आपण किती वेळेस ती गोष्ट पाहतो. माझी तर खूप सवय आहे ती. जर मी एखादी गोष्ट म्हणजे आवरली आणि ती खूप छान दिसली ना, मी खूप वेळेस ती बघत असते. मला खूप अशी ही सवय झालेली आहे. तर आणि छान मग त्याच्यानंतर असं वाटतं की नाही बाबा, काहीतरी आज दिवसभराचं काम केलं आणि छान. नाहीतर मग तो पसारा ठेवला आहे तसं ठेवलं ना, मग एकदम अनफ्रेश वाटतं. आणि एकदम नाही चांगलं वाटतं तशा घरामध्ये. आणि एकदम वाइब्स पण त्या एकदम असं फीलिंग्स एकदम कंटाळवाण्या असतात. तर आपण जेव्हा घर आवरतो, स्वच्छ ठेवतो, त्यावेळेस आपलं घरसुद्धा आपल्या मनासारखं एकदम फ्रेश होतं. मग घराला बघून आपलं मन फ्रेश होतं. तसंच मग मी हे रोज अशी कामं आवरत जाते. तर सर्व भांडी तर मी आवरूनच घेतली. त्याच्यानंतर मग सिंक तर पहिले आपण क्लीन केलं पाहिजे. मी रोज सिंक हे 2 टाईम घासत असते आणि क्लीन करते. कारण की मग चिकटपणा, काळवटपणा येतो आणि सिंक आपलं एकदम घाणेरडं होऊन जातं. त्याच्यापेक्षा आपण रोज हे घासूनच घेतलं पाहिजे कंटाळा न करता. आणि आपण जिथं जेवणाची भांडे वगैरे घासतो, ते सिंक एकदम स्वच्छ असावं,
नीट असावं, क्लीन असावं. त्याच्यामुळे हे 2 टाईम घासलंच गेलं पाहिजे. आणि एकदा आपण असं वाटतं की नाही बाबा भांडे घासतो त्याचं पाणी साबणाचं जातं म्हणून ते क्लीन होतं, तर तसं नाही होत. तर ते चिकटपणा राहतोच, तेलकटपणा राहतो, म्हणून आपण ते घासायचंच. त्याच्यानंतर मग सिंक घासून झाल्यानंतर मग मी इथं गॅस क्लीन करायला घेतलेला आहे. तुम्ही पाहिलं होतं पूर्ण भाजीचं उडालेलं होतं, तेलकटपणा उडालेला होता. तर हा स्प्रे मी घरी बनवला. अगदी तुम्ही म्हणाल तर ₹10च मध्ये हा स्प्रे बनतो घरच्या घरी. तर काय यूज केलं फक्त त्याच्यामध्ये ते तुम्हाला नक्की एका व्हिडिओमध्ये सांगेन. तर ते इतकं पटापट क्लीन होतं आणि हे ना मला घासायची गरज पडली नाही. तुम्हाला लास्टला दाखवते माझं गॅस किती चकाचक दिसतंय. तर इतकं पटकन क्लीन झालं ना माझं गॅस, तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल की मी हे गॅस अगदी घासून काढलेले असं दिसेन. तर अशा प्रकारे मला खूप मदत झाली या स्प्रेची. आणि अशा प्रकारे मी पटापट मग माझं अगदी अर्ध्या तासाचं काम 15 ते 20 मिनटामध्ये किचन ओट्याचं करून घेते, म्हणून मला जास्तीचा वेळ लागत नाही. आणि अशा प्रकारे मी हे सर्व क्लीन करत असते. आणि इथं पाहू शकता, आता मी तुम्हाला फायनल लूक दाखवते माझ्या किचन ओट्याचा. अगदी 20 मिनटामध्ये हे माझं किचन ओटा क्लीन करून घेतला आहे. आणि खरंच तुम्ही पण ऑफिस वुमन असाल तर तुम्ही अगदी ह्या पद्धतीने कराल ना, तर तुमचं किचन पण लवकर नीट होईल आणि तुम्हाला स्वतःला पण वेळ मिळेल. तर तुम्हाला माझ्या किचनचा जो आवरला ओटा त्याचा फायनल लूक दाखवते. चला मग. तर तुम्ही पाहिला मी अगदी म्हणजे मला किती वेळ, फक्त 20 मिनटं माझं झालं असेल. 20 मिनटामध्ये मी किचन ओटा एकदम क्लीन केला, प्लस गॅस ओटा एकदम छान पुसून काढला, की भांडी पण झाली, सिंक पण एकदम क्लीन केलं. आणि मी हे 2 टाईम असंच सिंक क्लीन करत असते, कारण की मग परत आपण एकच टाईम जर घासलं ना तर ते खूप घाण होतं, बाजूनी कडेकडेला काळवटपणा आणि चिकटपणा पण येत असतो. म्हणून मी असं सिंक क्लीन करत असते दोन्ही टाईम, रात्री आणि दुपारच्या वेळेस. आणि जेव्हा आपण ऑफिसमधून येतो तेव्हा काही बाहेरून कामावरून येतो, तर त्यावेळेस थोडा कंटाळा न करता जर आपण पटकन झटपट आवरलं ना, तर आपल्याला थोडा वेळ पण दुपारी भेटतो. आणि अशाच प्रकारे मी रोज स्कूलमधून आल्यानंतर अशी किचनची क्लिनिंग करत असते. तर चला, माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.